ज्यावेळेस एखादा लाभार्थी शेतकरी शेततळ्याचा अर्ज भरतो त्यावेळेस त्या शेततळ्याच्या बाबतीत नाही, मागेल त्याला शेततळ्याच्या बाबतीत नाही, तर इतर 10-11 योजना आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने आपण अर्ज भरत असल्यामुळे त्या 10-11 योजना त्याच्यात टाकतो आणि त्या टाकत असताना ज्यावेळेस त्याला शेततळ मंजूर होतं आणि त्याच्यासोबत इतर योजनेसाठी तो लाभार्थी ठरतो त्यावेळेस तो शेततळ मंजूर होतो। याला अनेक महत्वाची कारणं जी आहेत जी आज या सदनाची आणि सरकारच्या सुद्धा विचाराधीन आहे। यामध्ये किमान मर्यादा जी शेत मागेल त्याला शेततळ्याची आहे ती जी काही कमाल मर्यादा आहे पैसे देण्याची ती 75,000 आहे। म्हणजे कमीत कमी 10-10-3 जर आपण घेतला तर ती 14,500 आणि जास्तीत जास्त 34-34 घेतला तर 75,000 आहे। पण हेच जर रोजगार हमी मधून शेततळ घेतलं तर आच्छादनासहित त्याची किंमत 6 लाखापर्यंत देण्याची तरतूद आपल्याच रोजगार हमी योजनेमध्ये म्हणजे एक डिपार्टमेंटची ही योजना आहे आणि कृषी विभागाच्या या योजनेला जास्तीत जास्त 75,000 देता येतात आणि रोजगार हमीच्या विहिरीला 6 लाख रुपये देतात। ही तफावत ज्यावेळेस शेतकऱ्यांच्या लक्षात येते त्यावेळेस स्वतःहून शेतकरी या ठिकाणी अर्ज कॅन्सल करतात आणि रोजगार हमी त्यामुळं आणि प्रश्न जो दुसरा आहे जो मुख्यतः आपण आपल्या रेणापूर तालुक्याच्या संदर्भात विचारलेला आहे, या रेणापूर तालुक्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आपण लातूर जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत 28/11/2023 अखेर पूर्वसंमती दिलेले 210 शेततळ्यापैकी 47 शेततळ्याची कामं पूर्ण झाली आणि उर्वरित 163 शेततळ्याची कामे सुरू ठेवण्याबाबत संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांकडे पाठपुरावा केला जातो। आता हा पाठपुरावा हा कृषी सहाय्यक आणि कृषी पर्यवेक्षक करतो आणि ग्रामपंचायत मार्फत पंचायत समिती मार्फत जी शेततळे दिली जातात 285 शेततळ्याच्या कामांना मान्यता दिलेली आहे आणि 2023-24 मध्ये 28 कामे पूर्ण झाली व 98 कामे प्रगतीपथावर आहेत, अपूर्ण आहेत आणि 100